शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. आता मी अकलूज येथील विजूर या गावात आहे. तर इथं काळे डेअरी फार्मचे ओनर आहेत. आपण यांचा व्हिडिओ बनवतो दुसरा. पहिल्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स तुम्ही दिला, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आता किती म्हशीचा लॉट आला आपल्याकडे विक्रीला? आपल्याकडे आता सध्या 8 म्हशी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. बरं, आता तुम्ही 8च म्हशी का बरं आणता विकायला? प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस पण 8च होत्या. ह्यावेळेस काय झालेलं आहे, हरियाणामध्ये म्हशी आपल्याला ज्या पाहिजे त्या क्वालिटीच्या म्हशी फार कमी मिळायला लागलेल्या आहेत आणि म्हशी आता वेन कमी आहे म्हशींची हरियाणामध्ये. त्याच्यामुळे ह्या म्हशी खरेदी करण्यासाठी मला 10 दिवसाचा वेळ गेलेला आहे आणि जास्त कालावधी होत असल्यामुळे मी 8च म्हशी आणलेल्या आहेत आणि गाभण म्हशी असल्यामुळे मशीनला ट्रेस जास्त येतोय. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की ह्या वेळेला सुद्धा आपण 8च म्हशी गाडीमध्ये भरायच्या, जेणेकरून ज्या गाभण म्हशी आहेत ते गाडीमध्ये बसून येतील आणि त्या मशीनला त्रास काय होणार नाही. याच्यासाठी मी 8 म्हशी गाडीमध्ये आणलेल्या आहेत आणि आपल्याकडे टॉप ब्रीडच्या म्हशी आणि क्वालिटीच्या म्हशी आहेत. त्याच्यामुळे मी म्हशी 1-2 गाडीत कमी आणतो, जेणेकरून मशीनला ट्रेस होऊ नये याची मी काळजी घेतलेली आहे. आता हे जे गोट आहे तुमचा जुना गोट आहे, हा आपला जुना फार्म आहे. जो आज आपल्या फार्ममध्ये जवळपास 55 म्हशी उभा आहेत. आज आपल्या ह्या दुधाच्या म्हशी आहेत. आपला हेतू हा नाहीये की फक्त हरियाणातून म्हशी आणायचा आणि विक्री करायचा. ज्याने म्हशी जरी विक्री नाही झाल्या तरी आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला म्हशी दुधासाठी लागतातच. त्याच्यासाठी आपण आणताना म्हशी आपल्या स्वतःच्या गोठ्यात ठेवायच्यात या हेतूने म्हशी आणतो. आणि टॉप ब्रीडच्या आणि टॉप क्वालिटीच्या म्हशी तुम्ही पाठीमागच्या गाडीमध्ये सुद्धा बघितलं काय क्वालिटी होती मशीनची, आणि ह्या सुद्धा म्हशी तुम्ही बघू शकता की मशीनची क्वालिटी किती आहे. आणि टॉप ब्रीडच्या ज्या ब्रीडिंगच्या कामाच्या पर्पजच्या म्हशी आहेत अशा म्हशी आपण आज काळे डेअरी फार्मवरती अवेलेबल केलेल्या आहेत. आता आपण त्या म्हशी कशा आहेत, त्या क्वालिटी कशी आहे ते बघूया. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय ते पण कमेंटमध्ये कळवा. चला तर आपण आता म्हशीच्या किमती आणि म्हशा कशा आहेत त्या बघूया. तर सर मग आता तुम्ही खूप छान सांगितलं आम्हाला की आता तुमचा विक्रीचा तर व्यवसाय फक्त शेतकऱ्यांना चांगल्या ब्रीडच्या क्वालिटीच्या म्हशी मिळाव्या यासाठी आहे. आम्हाला म्हशींची जरा माहिती आणि म्हशी कशा क्वालिटीच्या त्या तुम्हाला आपल्या व्हिडिओमधली ही 1 नंबरची म्हैस तुम्हाला आता मी दाखवतो. अरे व्हिडिओ मधली आपली 1 नंबरची म्हैस आहे. आज ही तुम्ही बघा, ही चमडीची कशी आहे बघा, ही ठेवण कशी आहे बघा, काशीची रचना किती. आता सध्या गाडीतनं खाली येऊन 2 दिवस झाले 12 लिटर म्हशीला दूध तयार आहे. आपण 14 लिटरची गॅरंटी देतो ह्या म्हशीला. म्हशीची ठेवण बघा कशी आहे, म्हैस काय क्वालिटीची आहे बघा. या ब्रीडच्या म्हशी आपल्याकडे गोमा, या ब्रीडच्या म्हशी आपल्याकडे आता सध्या अवेलेबल आहेत आणि अशा प्रकारच्या म्हशी आपण विक्रीसाठी अवेलेबल केलेल्या आहेत. ह्या म्हशीची बघा तुम्ही कशी ठेवण. अशा क्वालिटीच्या म्हशी जर शेतकऱ्यांना मिळाल्या तर शेतकऱ्यांना कुठली अडचण येणार बांधे. आता काय किमतीच्या म्हशी आहेत किमतीची आपण ह्या म्हशीची 1,60,000 रुपये किंमत ठेवलेली आहे. बरं, आज लोकांना किंमत जास्त वाटेल, परंतु ज्या टॉप ब्रीडच्या म्हशी आहेत त्याला तुम्हाला हे देवाचं ना. आज व्हिडिओ मध्ये 2 नंबरची म्हैस तुम्ही बघू शकता. हिला 16 लिटर दूध तयार आहे. आता सध्या आपल्याकडे 14 लिटर आहे, पण आपण जी 16 लिटरची गॅरंटी देतो. 6.5-7 फूट हाईट आहे. म्हशीची लेंथ बघा किती आहे. हरण्यामधली टॉपची म्हैस आहे सगळ्यात. तुम्ही व्हिडिओ मधली ही 3 नंबरची म्हैस बघू शकता. आज या म्हशीची कासाची ठेवण कशी आहे बघा, ब्रीड कसं आहे बघा, क्वालिटी म्हशीची काय आहे बघा. आणि ह्या पण म्हशीला आज सध्या 12 लिटर दूध तयार आहे. आता सध्याच्या स्थितीला म्हैस एकदम शांत आहेत आणि म्हशीची क्वालिटी बघा किती आहे. अशा क्वालिटीच्या म्हशी आपल्या फार्मवरती आज सध्या विक्रीसाठी अवेलेबल आहेत. शेतकऱ्यांना आपण चांगल्या क्वालिटीच्या म्हशी देतोय. गेल्या गाडीतल्या म्हशी आपल्या शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि आज त्या म्हशी शेतकऱ्यांकडे चांगल्या रीतीने दूध देतात. जवळपास 14-15 लिटर दुधाची कॅपॅसिटी आज साताऱ्यामध्ये आपल्या म्हशी गेलेल्या आहेत. कराडमध्ये म्हशी आहेत. म्हणजे इथं दूध काढून दाखवतो आपण इथं 2 टाइम शेतकऱ्यांना दूध काढून वगैरे देतोय. आज ही व्हिडिओ मधली तुम्ही म्हैस बघू शकता. 4 नंबरची म्हैस आहे व्हिडिओ मधली, दुसऱ्या व्यताची रेडी आहे. आता सध्याच्या स्थितीला हिला जवळपास 12 लिटर दूध तयार आहे. आणि अशा जर क्वालिटीच्या म्हशी शेतकऱ्यांना मिळाल्या तर शेतकऱ्यांना दूध निघण्यास किंवा कुठल्या अडचणी येणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे. अशा क्वालिटीच्या म्हशी आपल्याकडे आज अवेलेबल आहेत. दुसऱ्या व्यताची रेडी आहेत आणि दूध कासाचे ठेवण, दुधाची रचना कशी आहे बघा. आता ही जी म्हैस आहे, आता ही व्हिडिओ मधली आपल्या 5 नंबरची म्हैस आहे. आता हे सध्या गाभण आहे. आपल्याला ह्या गाडीमध्ये 2-3 म्हशी गाभण घ्यावा लागलेले आहेत, कारण की मशीनचं शॉर्टेज आहे आणि त्याच्यामुळे आपण हे 1-2 म्हशी गाभण पण आणलेले आहेत. 16 लिटरची दुधाची गॅरंटी ह्या म्हशीची आपल्याला राहणार आहे. आता गाभण म्हशीचं दूध तुम्ही कसं ओळखता मग? गाभण म्हशींची तिची कासाची ठेवण बघा, हाईट बघा, तिची चमडी किती पातळ आहे बघा आणि ब्रीड काय आहे बघा. आणि आपण ह्याच्या शेतकऱ्यांना सडाची किंवा अंगाची सगळ्या प्रकारची बोली आपण करून इथं शेतकऱ्यांना ही म्हैस देणार आहे. अशा प्रकारच्या जर म्हशी शेतकऱ्यांना मिळाल्या तर काही हरकत नाहीत की दुधाचा व्यवसाय हा तोट्यात जाण्याची काही आवश्यकता नाही शेतकऱ्यांनी. म्हणजे अशा प्रकारच्या म्हशी तुम्ही तुमच्या गोठ्यात पण? ज्या आमच्या गोठ्यामध्ये आज ब्रीड अवेलेबल आहे तेच ब्रीड आज आम्ही हरियाणातून अवेलेबल करून शेतकऱ्यांना देतोय, जेणेकरून शेतकरी हरियाणामध्ये 2 किंवा 3 म्हशी खरेदी करू शकत नाही आणि किंवा जाऊ शकत नाही. आता व्हिडिओ मधली ही तुम्ही म्हैस बघू शकताय. 6 नंबरची म्हैस आहे व्हिडिओ मधली. ही पण गाभण आहे, परंतु ही म्हैस आज किंवा उद्याच्याला येईल, कारण की प्रवासामध्ये म्हैस ट्रेसमध्ये आणि त्याच्यामुळे ही बच्चा देऊ शकते.
आज ह्या म्हशीची क्वालिटी बघा काय आहे. आणि ह्या म्हशीची आपण 16 लिटरची गॅरंटी देतोय दुधाची. आपण शेतकऱ्यांना इथं पिळून देणार आहे ही म्हैस. आणि ह्या मशीनच्या किमतीचा जर विचार केला तुम्ही तर आज सध्याच्या चांगल्या ज्या ब्रीडच्या म्हशी आहेत त्याला तुम्हाला चांगलेच पैसे द्यावे लागणार आहेत. जे काय ब्रीड किमतीचा हिशोब असेल तर आपण समोरासमोर शेतकऱ्यांना आल्यानंतर मागं पुढं करून व्यवस्थित करून देऊया. आता ही 7 नंबरची म्हैस आहे. हो, आता ही तुम्ही घेताना कशी घेतली? 7 नंबरची म्हैस ही पण आपण गाभण खरेदी केली होती आणि आज ही म्हैस गाडीत गेलेली आहे. आज आपल्या गोठ्यावरती आज सकाळी वेलेली आहे. अजून हिचा झार पण पडलेला नाही. आणि ह्या पण म्हशीला आपण 16 लिटरची गॅरंटी देतोय. बघा तुम्ही आज सकाळी खाली झालेली आहे म्हैस. आता ताजी वेलेली आज सकाळी खाली झालेली आहे म्हैस. ताजी खाली बी रेडा झालेला आहे. म्हैस क्वालिटीला चांगली आहे, शिंगाला वगैरे चांगली आहे. किती वेळ वाताचे पण ही आज दुसऱ्यांदा खाली झालेली. बरं. आणि आता दूध किती देऊ शकते? काय दूध ही जी पण 14-15 लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे. अशा म्हशी आहेत की सगळ्या 14-15 लिटरच्या दुधाच्या कॅपॅसिटीच्या म्हशी आहेत. म्हणजे 12+ सगळ्या म्हशी आहेत. आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या दुधाच्या व्यवसायासाठी ह्या म्हशी कामाच्या आहेत. आणि ही व्हिडिओ मधली आपली 8 नंबरची म्हैस आहे. हिला पण जवळपास 12 लिटर आता सध्याच्या स्थितीला दूध तयार आहे. किती वेळ वाताची आता ही दुसऱ्या व्यताची. बरोबर. तुम्ही गोट्यात ज्या आता आणलेल्या म्हशी आहेत सगळ्या विकायला, दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या जाणता का? ज्या आज आपल्या काळ्या डेअरी फार्मवरती ज्या 8 म्हशी आलेल्या आहेत विक्रीसाठी, ह्या सगळ्या ज्या म्हशी आहेत ह्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या म्हशी आहेत. पहिल्या व्यताच्या म्हशी जेणेकरून आपल्याकडे नाही आहेत. आणि क्वालिटीच्या म्हशी असल्यामुळं शेतकऱ्यांना पहिल्या व्यताच्या म्हशीला दूध कमी भरतं. शेतकऱ्यांना वाटतं की दूध असावा, भरपूर दूध निघलं पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यताच्या म्हशी खरेदी करतो. जेणेकरून दुसऱ्याच व्यताच्या करतो, तिसऱ्या व्यताच्या म्हशी शक्यतो खरेदी करत नाही. आता या सगळ्या 8 म्हशी त्यातल्या किमती काय सांगू शकता? म्हणजे कोणाला घ्यायच्या असतील तर किमती आपण 1 नंबर म्हशीची 1,60,000 रुपये किंमत सांगितली. आज या दोन नंबर म्हशीची जी किंमत आपण सांगितली 1,75,000 रुपये किंमत आहे. लोकांना किंमत मी सांगितलेली किंमत जास्त वाटणार हे निश्चित आहे. परंतु आपल्या म्हशीची जी काय क्वालिटी आहे ती समोर लोकांनी यावं, बघावं आणि मग म्हशी खरेदी करा. आज हरियाणामध्ये जर म्हशी खरेदी करायचा जायचा जर विचार कोणी केला तर आज हरियाणामध्ये सुद्धा रेटची परिस्थिती फार भयानक आहे. आणि एक म्हैस खरेदी करण्यासाठी आपल्याला सुद्धा हरियाणामध्ये जवळपास 100 किलोमीटर फिरावं लागतं. त्यावेळेला आपल्या मनासारखी म्हैस खरेदी करू शकतो. त्याच्यामुळे आल्यानंतर समोरासमोर जे कोणाला म्हशी खरेदी करायच्या असतील तर ते आपण मागं पुढं थोडंसं समाधानकारक किंमत करूया. 2 टाइम म्हशीची दूध तुम्ही बघून घ्या. म्हशी या समोर बघा, ब्रीड बघा. महत्वाचं पैसे जाण्यात किती द्यायचे ह्याच्यापेक्षा तुम्ही ब्रीड किती चांगले हे तुम्ही आपल्या फार्मवरती येऊन बघू शकता. आता ह्या ज्या म्हशी आहेत सगळ्या तुम्ही स्वतः जाऊन तिथनं खरेदी केल्यात का? इथे येऊन कसं नक्की? ह्या म्हशी आपण शेतकऱ्यांसाठी स्वतः हरियाणामध्ये 10 दिवस 12 दिवस राहून आपण त्या म्हशी 2 टाइम दूध काढून त्या मशीनचं ब्रीड चेक करून म्हशी कशा आहेत त्याचे जे काय मशीनचे मुरातली जी काय ठेवण आहे ते आपण हरियाणात समोर जातो आणि ते बघून आणि मग आपण स्वतः गाडीवर येतो. आपण कुणावरही न विश्वास टाकता आपण स्वतः 8 ते 10 दिवस याचा परिश्रम घेतो आणि ही गाडी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण अकलूज या ठिकाणी अवेलेबल आपल्या काळी डेअरीवरती झालेली. कमीत कमी किती म्हैस म्हणजे हे करते रेट आहे? कमीत कमी कितीपासून कितीपर्यंत? रेटचा जर विचार केला तर 1,60,000 रुपये 1,55,000 रुपये पासूनच्या पुढच्या म्हशी आहेत सगळ्या. जेणेकरून आता वरची किंमत जर सांगितलं शेतकऱ्यांना वाटणार की किमती जास्त आहेत, परंतु ब्रीड बघा आणि मग तुम्ही पैसे द्या. आज तुम्ही कुठेही जरी खरेदी करायला गेला, हरियाणात करू द्या खरेदी किंवा हरियाणात जिंद असू द्या, हिसार असू द्या, रोहतक असू द्या, कुठल्याही भागात जर तुम्ही म्हशी खरेदी करण्यासाठी गेला तर आज प्रचंड प्रमाणात मशीनचा रेट वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वाटत असेल की तिथं म्हशी स्वस्त आहेत, तिथं रेट जास्त आहे. असं काय नाहीये. इतका रिस्क घेऊन आपण शेतकऱ्यांना आज ज्या शेतकऱ्याला 1 किंवा 2 म्हशी खरेदी करायच्या त्या म्हशी आज आपण इथं आपल्या इथे अवेलेबल करतोय आणि त्या म्हशी क्वालिटीच्या आहेत. आणि समोर आल्यानंतर शेतकऱ्यांना म्हशी पाहिल्यानंतर त्यांनीच सांगावा की ह्या म्हशीचा काय रेट होईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हॉट्सअपला तुम्ही त्यांना टाकू शकता ना व्हिडिओ. हा, ज्या शेतकऱ्यांना म्हशी कॉलवरती तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती जे लांबून शेतकरी येणार आहेत त्यांना आम्ही व्हॉट्सअपवरती ह्या मशीनचा व्हिडिओ टाकूया आधी. जर त्यांना पसंत वाटत असेल, व्यवस्थित वाटत असेल तर त्या शेतकऱ्यांनी यावं, बघावं. 2 टाइम काय 4 टाइम तुम्हाला आम्ही दूध काढून देतो. परंतु मशीनची क्वालिटी बघा. आमच्या काळे डेअरी फार्मची जी खासियत आहे ती खासियत तुम्ही आज इथं या, समोर येऊन बघा. ज्या आमच्या गोठ्यामध्ये म्हशी आहेत टॉप ब्रीडच्या त्याच म्हशी त्याच पट्टीतल्या किंवा त्याच क्वालिटीच्या म्हशी आज आम्ही आमच्या काळे डेअरी फार्मवरती अवेलेबल केलेले. तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ आमचा केला, लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप आहे. आम्हाला आज हे 8 म्हशी समजा आमच्या फार्मवरती आलेल्या आहेत, परंतु आम्हाला लोकांचं 50 ते 60 लोक आज आमची गाडीच्या वेटिंगच्या येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आमची वाट बघत आहेत.
असं नाही की आमच्याकडे फक्त ब्रीडच्या म्हशी आहेत आणि क्वालिटीच्या म्हशी तुम्हाला मिळतील. आणि गाडी तुमची किती दिवसात येते, कसं कसं असतं? आता मागची गाडी आमची येऊन एक 20 दिवस झाले होते. आता बरोबर 20 दिवसानंतर आमची गाडी आज खाली झालेली आहे. परंतु ह्या पण म्हशी 2 ते 3 दिवसामध्ये सगळ्या सेल आउट होऊन जातील. परंतु आम्ही म्हशी शेतकऱ्यांना जरी आज शेतकरी आला आमच्या गोट्यावरती म्हैस पसंत केली किंवा त्याला म्हैस वाटली घ्यावं, तर आम्ही जरी शेतकरी आज बघून गेला तर म्हैस लगेच त्याला देत नाही. आम्ही 3, 4, 5 दिवस म्हशी ठेवून घेतो, व्यवस्थित सेट करतो. चांगल्या दुधावरती आल्यानंतर मग आम्ही शेतकऱ्याला म्हशी करतो, ओके. देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु असं नाहीये की शेतकरीने आला म्हशी खरेदी केल्या म्हणजे उद्या सकाळी म्हैस घेऊन जावा, असं काय नाहीये. तुम्ही या म्हशी बघा, 2 टाइम 3 टाइम दूध बघा आणि 8-4 दिवसानंतर तुम्ही 4 दिवसांनी 5 दिवसानंतर म्हशी सेट झाल्यानंतर, चारा पाणी व्यवस्थित झाल्यानंतर, जरा ट्रेस मधून बाहेर पडल्यानंतर मग त्या म्हशी तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणजे दुधाची खात्री तुम्ही जोपर्यंत त्यांना 100% आम्ही 100% शेतकऱ्यांना, विक्री हा आमचा कन्सेप्ट नाही. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले, विक्री हा आमचा कन्सेप्ट नाही. आम्हाला शेतकऱ्याला, तरुण पिढीला, युवा शेतकऱ्यांना जे नोकरीच्या पाठीमागे न लागता त्याने हा व्यवसाय करावा, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी 2 किंवा 3, 4 म्हशी खरेदी कराव्यात. आमच्याकडून खरेदी केलेल्या म्हशींचा तुम्हाला रिझल्ट काय आहे हा तुम्ही पाठीमागच्या शेतकऱ्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो. ज्या आज आमची 4थी गाडी आहे काळे डेअरी फार्मवर, त्या शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्ही त्या शेतकऱ्यांना विचारू शकता यांच्या फार्मवर आणलेल्या मशीनचे काय रिझल्ट आहेत. बरोबर. आज आपल्या म्हशी सातारा, कराड, सांगली, लातूर, उस्मानाबाद बऱ्याच ठिकाणी म्हशी गेले तर आम्हाला पण आता सांगू शकत नाही की कुठे गेलेले आहेत, पण ज्या त्या भागात आम्ही कॉन्टॅक्ट देऊ शकतो आणि त्या शेतकऱ्यांनी तिथे संपर्क करू शकता. ठीक आहे सर, धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघता ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. म्हशी खरेदी करता स्क्रीनवर नंबर आहे, त्यांना व्हॉट्सअप करा. कॉल जरी नाही उचलला तर, कारण काय बरेच लोक महाराष्ट्रातून कॉल करतात आणि त्यावेळेस कनेक्ट तुम्ही करू शकत नाही. तुम्ही कधीही कॉल करू शकता शेतकऱ्यांनी. आम्ही शेतकऱ्यांच्या तात्पर सेवेसाठी हजर असणार आहे, ह्याची तुम्ही चिंता करू नका. आणि आम्ही 100% तुम्हाला निश्चितपणे इतरांपेक्षा वेगळ्या ब्रीडच्या किंवा प्युअर मोराच्या ब्रीड काय असतं त्या म्हशी तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू. परंतु एकदा तुम्ही फार्मला व्हिजिट करा आणि म्हशी बघा, मगच तुम्हाला कळेल की म्हशी काय क्वालिटीची आहेत ते. धन्यवाद सर. धन्यवाद.